बर. सगळ्यात महत्वाचं की आज पीपीटी खूप छान आहे. ज्यांना कोणाला कॉलिंग करायचं असेल त्यांना पटपट कॉलिंग करा. लोकांना सांगा आपण मीटिंग चालू करूया. आजची मीटिंग जी आहे सगळ्यात महत्वाची डीएक्सएन सुपर फूड बेस्ट टू ऍड टू युअर हार्मोन बॅलन्सिंग डाएट. म्हणजे आता जेवढे आपण लोक सगळी बघतोय आजारी आहेत, लहान मुलं पण आहेत, तरुण माणसं पण आहेत, लग्न झालेली जोडपी पण आहेत आणि वयस्कर मध्यम वर्गीय लोक पण आहेत. हे आजारी पडायचं एकमेव कारण आहे की आता आपल्या खाण्यापिण्यातनं टॉक्सिन खूप चाललंय. क्लायमेट कंटिन्युअस चेंज होत राहते. लोकांच्या झोपण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा अजिबात फिक्स नाहीयेत आणि नुसती दगदग चालू आहे. आणि प्रत्येक व्यक्ती धावपळीत आणि टेन्शनमध्ये वाटते, असं शांत वाटत नाही कोण, म्हणजे कामनेस त्याच्यामध्ये राहत नाही. याची कारणं आज आपण बघणार आहोत. तर आजची मीटिंग शांतपणे ऐका, सगळ्यांनी ऐका. आणि खूप फायदेशीर मीटिंग आहे. जमलं तर तुम्हाला नोट्स काढत राहा. तर व्हॉट आर द हार्मोन्स? हार्मोन्स म्हणजे नेमकं काय? हार्मोन्स हे म्हणजे थोडक्यात माणूस जिवंत आहे म्हणजे हार्मोन आहे त्याच्यात. ओके. कारण मृत माणसाला हार्मोन नसतं अजिबात. The hormones are the chemical messengers produced by various endocrine glands in the body or the endocrine system. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या ग्रंथी आहेत याची एक मेसेंजर सिस्टम जाते बॉडीला. तुला आता भूक लागली, तुला आता जेवायचंय, तुला आता झोपायचंय. ओके. किंवा गायनिक इश्यू स्टार्ट होणार आहे, गायनिक इश्यू बंद होणार आहे. वॉट एव्हर काय झालं, तुला इन्सुलिन सॅक्रिएट करायचंय, साखर इन्सुलिन बंद करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेसेज पोचवायचं ब्रेनला काम करतं ग्रंथी. आणि त्याप्रमाणे ब्रेन ऑर्डर घेतो. इच हार्मोन हॅज अ सर्टन जॉब टू डू. प्रत्येक हार्मोनचं वैयक्तिक काम करण्याची एक पद्धत आहे, प्रत्येकाला एक काम दिले. हार्मोन्स अल्सो वर्क इन कन्सर्ट विथ द नर्वस सिस्टम. आणि हे हार्मोन्स आपल्या बॉडीतला, आपण कसं म्हणतो अजय अतुल म्युझिक संगीत शो असतो, आर डी बर्मन शो. म्हणजे तो एक संगीतकार सिग्नल देतो आणि मग तिकडनं ड्रम वाजवायचा का तबला वाजवायचा का अजून काय वाजवायचं ते ठरतं. तसं ही ग्रंथी सिग्नल देते मेंदूला आणि मेंदू त्याप्रमाणे ऍक्टिव्ह करतो. आणि मग त्याप्रमाणे बॉडी ड्राईव्ह करायला लागते. आणि काय डिसाईड करतं ते आपल्या बॉडीतलं? तर तुमचा मूड, तुमचे ताणतणाव, तुमची एनर्जी लेवल, तुमची चयापचय क्रिया, या सगळ्या गोष्टी, तुमच्या बॉडीतलं वजन आणि तुमचं सेक्स ड्राईव्ह, या सगळ्या कंट्रोल करायचं काम तुमची बॉडीच करत असते. म्हणजे आपल्या बॉडीतल्या सर्व ग्रंथी जर व्यवस्थित काम करत असतील तर माझा हार्मोनल बॅलन्स होणार नाही. यासाठी आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथी असतात? हायपोथिलॅमस, गव्हर्नर ऑफ द एंडोक्राइन सिस्टम, म्हणजे अख्ख्या बॉडीची कंट्रोल करणारी एक ग्रंथी जी मेंदूमध्ये असते. पिट्युटरी ग्लॅन्ड, तिला म्हणायचं मास्टर ग्लॅन्ड. ओके. आणि ही मास्टर ग्लॅन्ड सुद्धा तुमच्या बॉडीतल्या पॅराथायरॉइड, थायरॉइड, ॲड्रिनल या सगळ्याचं काम ती करत असते. पॅराथायरॉइड, थायरॉइड या ग्रंथी, ॲड्रिनल ग्लॅन्ड किडनीच्या वरती असतात. पॅन्क्रियास, स्वादुपिंडामध्ये काय ओव्हरीज. ओके. लेडीचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे तयार करायचं काम. म्हणजे पिरियड येतो, पिरियड येत नाही, बाळ होतंय, होत नाही, मिसकॅरेज होतंय, जे काय घडतंय या दोन ग्रंथीमुळे घडतंय. सगळ्यात महत्वाचं पॅन्क्रियाचं काम काय? रेग्युलेट्स द लेवल ऑफ शुगर इन द ब्लड. तुमच्या डायबिटीज झालाय जर ही ग्रंथी काम करत नाही, किडनीची ग्रंथी जर काम करत नसेल, तर मग काय लागेल? तुमच्या बॉडीचं टेम्परेचर कमी जास्त व्हायला लागतंय. ओके. अचानकच तुम्हाला गरम होते, अचानकच थंडी वाजते, अचानक तुमचा मूड चेंज होतो. ऍनलची ग्रंथी काम करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं थायरॉइडची ग्रंथी काय काम करते? तुमच्या बॉडीतलं चयापचयक्रिया चांगल्यात चांगलं काम करणं. आणि अजून काय करतं? कंट्रोल्स कॅल्शियम इन द ब्लड. तुमच्या रक्तातलं कॅल्शियम मेंटेन करायचं काम करतं पॅराथायरॉइडची ग्रंथी. आणि कॅल्शियम जर कमी झालं तर मग हिमोग्लोबिन कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं तर सगळंच कमी झालं. पिट्युटरी ग्लॅन्ड काय करते? सगळ्यात महत्वाचं, ही मास्टर ग्लॅन्ड आहे. ही बाकीच्या ग्रंथींना कंट्रोल करायचं काम करायला लागते. त्यामुळे इंडोक्राईन सिस्टम अत्यंत महत्वाचे. आतातल्या 100 पैकी 90 महिला ज्या आजारी असतात त्यांचं एकच गडबड आहे, यातली कुठली तरी ग्रंथी मिसमॅच होती आणि ती नीट काम करत नाही. याच्यापेक्षा वेगळं काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. या सर्वांचं सोल्युशन डीएक्स मध्ये गॅरंटेड आहे. सायन्स यू मे हॅव हार्मोन इम्बॅलन्स. तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स झालाय कसं ओळखायचं? एक तर वजन वाढत जाईल, क्रेविंग म्हणजे सारखी भूक लागायला लागेल, हॉट फ्लशेस किंवा स्वेटिंग, म्हणजे अचानकच तुम्हाला भरपूर घाम येतो, गरमी वाटायला लागते. याचा अर्थ तुमचा मूड खराब आहे किंवा हार्मोन इम्बॅलन्स झालंय. त्याच्यानंतर अजून काय केलं जातं? डायजेशन प्रॉब्लेम आणि ब्लोटिंग.
म्हणजे तुम्हाला पचत नाही, पोटगच्च होतं, जेवण जात नाही, ढेकर येत राहतात, गॅसेस येत राहतात, याचा अर्थ हार्मोन इम्बॅलन्स तुमच्याकडे आहे. पुअर स्लीप हॅबिट्स, झोपच लागत नाही, बरेच लोक झोपतच नाहीत. ओके, याचा अर्थ काहीतरी झोपेची तक्रार तुमची कायम चालत राहते, याचा अर्थ तुमच्या बॉडीचा हार्मोन इम्बॅलन्स आहे. लॉस ऑफ मसल मास अँड बेली फॅट, अचानक तुम्ही काय लेडीज बघत असाल, सुकत चालल्यात सुकत चालल्यात सुकत चालल्यात, मसल मासच गेलंय आणि बेली फॅट पण कमी झालंय. म्हणजे अशा ट्रीम वाटायला लागतात एकदम. आपण पावसाळ्यात झाडं छाटतो की नाही, ते कशी ट्रीम करून टाकतो, तशी बॉडी ट्रीम वाटायला लागते. फटिगनेस म्हणजे अंग जड होणं, अस्वस्थ होणं, एन्झायटी चिंता, डिप्रेशन म्हणजे पंकज उदास, हे सगळी कारण एकच आहेत की तुमचा हार्मोन इम्बॅलन्स झालाय. याच्यामध्ये 100 पैकी 90 महिला दिसतील तुम्हाला. जर प्रॉब्लेम असेल तर यातलाच असेल, नाहीतर प्रॉब्लेम त्यांना नसणार. त्याच्यामुळं ही अशी निष्काळजी राहण्यासारखी गोष्ट अजिबात नाहीये. तिसरी गोष्ट, हे का घडतं, व्हॉट आर द कॉजेस ऑफ दिस हार्मोन इम्बॅलन्स, हे काय येतं. पहिली गोष्ट, वी लिव्ह इन टॉक्सिक वर्ल्ड, आता आपण केमिकलच्या दुनियेत जगतोय. झेनोस्ट्रोजन्स आर एव्हरीवेअर अराउंड अस, म्हणजे हे जे केमिकल आहे जेनो इस्ट्रोजन, हे आपल्या सभोवताली सगळीकडे आहे. ऑल दिस लीड टू हार्मोन इम्बॅलन्स. जर्सी गायचं दूध, आता ती गाय केवढी आहे, ती गाय मुळात गिरगाय नाहीच आहे, खिलारी गाय नाहीच आहे. तिला म्हणजे तिचं 10-20 लिटर दूध देण्यासाठी तिला तयार केली आहे. आणि मग हे दूध जर तुम्ही पिताय, त्या गाईला पण काय घालतोय खायला, म्हणजे सगळं ऑक्सिटोसिन इंजेक्शन, आणि तेच लहान मुलं पितायत. आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच प्राण्याचं बाळ म्हातारा दूध पित नाही, मनुष्य प्राणी सोडला तर. त्यामुळे आणती पण दूध पितात जनावरांचं. त्यामुळे सगळ्यात मोठी गडबड आहे. यू आर ड्रिंकिंग ग्रोथ हार्मोन्स, म्हणजे तुम्हाला लवकर वयात आल्यासारखं वाटायला लागेल, लवकर प्रौढत्व यायला लागेल, पण ती बुद्धी नसणार, नुसताच अंगापिंडाने वाढायला लागेल. त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे. आणि डिड यू नो, विदिन जस्ट 26 seconds ऑफ एक्सपोजर टू केमिकल्स, दे कॅन बी फाउंड इन एव्हरी ऑर्गन. म्हणजे प्रत्येक 26 सेकंदाला तुमच्या बॉडीतला कुठला एक ना एक अवयव त्याच्या अटॅकिंग मध्ये येतोय. 26 सेकंदाला एक ऑर्गन. किती केमिकल चाललंय. द डर्टी सॅड ऑफ क्लिनिंग प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्ही जे आता आपण काय करतो, स्प्रे मारतो, सलून मध्ये तुम्ही जाताय, बॉडी स्प्रे वापरताय, परफ्यूम वापरता, त्याच्यानंतर आपण टॉयलेट क्लिनर वापरतो, क्लिनिंग एजंट वापरता, ह्या सगळ्यात केमिकलच टाकले, दुसरं काहीच नाहीये. ओके, त्यामुळे केमिकल तुमच्या बॉडीमध्ये प्रचंड जात राहतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे आजकाल ब्युटी पार्लर किंवा जे शेतातल्या फवारण्या केमिकल कंटिन्युअसपणे, म्हणजे आपण बघितलं की मेकअप, हे सगळं केमिकल खूप वापरलं जातं. आणि याच्यामुळे काय झालंय, लाईफस्टाईल बिघडली सध्या. वुमन दीज डेज, आत्ताच्या महिलांचं काय कारण आहे, एलिव्हेटेड स्ट्रेस लेवल्स, म्हणजे त्यांना कायम तणावात असल्यासारखं वाटतात, कारण त्यांना एज्युकेशन पण पूर्ण घ्यायचंय, त्यांना जॉब पण करायचा आहे, त्यांना घर पण बघायचंय, आणि त्यांना सगळंच ओके ओके करायचंय. त्याच्यामुळे त्यांची स्ट्रेस लेवल वाढत जाते. आणि त्याच्यामुळे तुमचं कॉर्टिसॉल इन्क्रीजेस, कॉर्टिसॉल हार्मोन्स विच डिसरप्ट्स अदर हार्मोन्स. आणि त्याच्यामुळं कॉर्टिसॉल जर तुमच्या बॉडीतलं वाढलं तर तुमचं प्रोजेस्टेरॉन कमी व्हायला लागेल. आणि प्रोजेस्टेरॉन्स, दिस कॅन लीड टू हार्मोनल इम्बॅलन्स. प्रोजेस्टेरॉन मेन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि हे जर कमी कमी व्हायला लागलं तर थोडक्यात स्त्रीत्व कमी व्हायला लागतं, म्हणजे इरेग्युलर पिरियड बरोबर येत नाही, मूड स्विंग होत राहतो, झोप नीट लागत नाही, फटिगनेस येत राहते, चिंता वाटत राहते, उदास वाटायला लागतं. इवन मोर स्ट्रेस अँड वेट गेन, तुमचं वजन प्रमाणापेक्षा वाढत वाढत जायला लागतं, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, केस लवकर पांढरे होतात, तुम्ही थकवा व्हायला लागतो. याचा अर्थ तुमची कॉर्टिसॉल लेवल वाढायला लागली, तुम्ही तणावात आहात. त्याच्यानंतर अदर लाईफस्टाईल फॅक्टर्स कशामुळे होतं, तर तुम्ही जे खाताय ते खाताय जेनेटिकली मॉडिफाईड फूड, म्हणजे आपण नॅचरल अन्न खायच्या ऐवजी आता जे तुम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांचं मटण खाताय, पोल्ट्रीची कोंबडी आहे, म्हणजे कोंबडी 1.5 महिन्यात केली, तिला 1.5 किलो अंडी तसलीच आहे, मासे पण तशाच मिळतात, डेअरी फूड, बेकरी म्हणजे बेकार आयटम, बेकरी टोस्ट घ्या, खारी घ्या, मैदा, काय मिळाल तुम्हाला ते पॅकेज फ्रूट जे मिळतं त्याच्यात केमिकल टाकलंय, सगळं प्रिझर्वेटिव्ह टाकलंय. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवायला जाताय, अजिनोमोटो टाकलाय. त्याच्यानंतर कॉर्न फ्लॅक्स घेतात, सोय प्रोडक्ट्स तुम्ही घेता, शुगर खाताय, तुम्ही पपई घ्या, कलिंगड घ्या, काय पण घ्या ना, जे घेतलंय त्याच्यामध्ये केमिकल टाकून ते फक्त
चवीला काहीतरी केलंय, ऑर्गॅनिक राहिलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता पेस्टिसाइड फ्री फूड खातच नाही, सगळ्यावरती असे कीटकनाशक मारलेले आहेत. आर यू इटिंग फूड्स हाय इन सिंपल शुगर, जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स, हाय इन द रॉंग काइंड ऑफ फॅट्स. त्याच्यामुळं वजन वाढायला लागेल, झोप तुमची पूर्ण होत नाही. असं म्हणतात की रोज रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत आपलं लिव्हर काम करतं. आता लिव्हर काम करेपर्यंत हा जागाच आहे रात्री 1-2 वाजेपर्यंत, मग लिव्हरला काम करायला वेळ भेटतच नाही. मग त्याला झालं फॅटी लिव्हर, मग त्याला झालं इनडायजेशन, मग त्याला पचत नाही, मग वेट गेन होत गेला, आणि मग सकाळी उशिरा उठला तर व्यायामच करत नाही. हा ज्या गोष्टी वाढत गेल्या, त्यामुळे टू मच ऑर टू लिटल ऑर नन ऍट ऑल कॅन इम्पॅक्ट हार्मोनल हेल्थ. म्हणजे काही लोकांना जास्त, काही लोकांना कमी, काही लोकांना अजिबात नाही. पण असा हार्मोनल हेल्थचा इश्यू आजकाल प्रत्येक लोकांना व्हायला लागलाय. खूप व्यायाम करणं हे पण एक तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स व्हायचं कारण आहे. मी असा एक किस्सा पाहिलाय की एक मुलगा आहे, तो क्रिकेटचा कोच होता, आणि क्रिकेटचा कोच असताना तो सकाळी जो खेळायला जायचा, पण ट्रेनर पण झाला, तर जो म्हणजे खूप चांगला प्लेअर होता. एवढा एवढा खेळत खेळत तो गेला, आणि मग त्याला अटॅक आला, किडनी फेल झाल्या त्याच्या दोन्ही. नंतर मग डायलिसिस वरती आला, आणि तो मुलगा नंतर वारला. म्हणजे तुम्ही किती खेळताय, जेवता का नाही जेवता, का नुसतं पळतच राहता. एक्सेस एक्सरसाइज कॅन कॉज इन्क्रीज स्ट्रेस हार्मोन, कॉर्टिसॉल तुमच्या बॉडीतलं वाढत वाढत जातं. वाय एक्सरसाइज इज गुड, व्यायाम हा चांगला आहे, पण एक्स्ट्रीम एक्सरसाइज अजिबात नको. स्पेशली व्हेन न्यूट्रिशन इज नॉट सफिशियंट. तुमचं जेवण कमी आहे, तुमचा आहार कमी आहे, प्रॉपर डाएट होत नाही, नुसतंच व्यायाम जर करत गेला, तर तुम्हाला त्याच्यामुळे हार्मोन तुमचा इम्बॅलन्स होऊ शकतो. हार्मोन सच ॲज टेस्टेस्टरॉन, टेस्टेस्टरॉन असतं पुरुषांच्या मध्ये, प्रोजेस्टरॉन असतं महिलांच्या मध्ये, आणि इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन महिलांच्याकडे असतं. आणि हे जर कमी होत गेलं तर महिला महिला राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं, रिक्वायर्ड सम फॅट टू बी प्रोड्यूस. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीची फॅट बेली असं प्रॉपर तुमचं वेट दिसायला पाहिजे, ओके असल्यासारखं. आणि हे जर नसेल तर तुमची वडाताण खूप होते, तुमचं काम खूप होते, आणि तुमचं खाणं बरोबर होत नाही, तुमची झोप बरोबर होत नाही. ही रिझन असतात तुमच्या बॉडीतला हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी. गट हेल्थ इश्यूज, या लोकांना पोटाच्या तक्रारी खूप राहतात. प्रॉब्लेम्स विथ गट हेल्थ इन्क्लुडिंग काय लिकी गट, म्हणजे पोट साफ करून आला तरी त्याला पोट साफ झाल्यासारखं वाटतच नाही. ओके, युरिन करून आला तरी लघवी झाल्यासारखी वाटतच नाही. आणि त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन वाढत राहतं, आगाग होत राहते, जळजळ होत राहते, आणि मग ह्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स यायला सुरुवात होते. युझिंग प्रोडक्ट दॅट प्रमोट गट हेल्थ कॅन हेल्प युअर गट हॅपी. आणि जर तुमच्या पोटाला चांगला आहार मिळाला, चांगलं न्यूट्रिशन खायला मिळालं, तर तुमचं पोट साफ झालं, त्याचं मन साफ झालं. त्याचं पोट साफ आहे, त्याचं मन साफ आहे, त्याचं काम साफ आहे. त्याच्या पोटात घाण, त्याच्या मनात घाण, त्याच्या कामात गडबड, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुमचं गट कायम हॅपी पाहिजे. द गट इज द सेकंड ब्रेन, हाऊ युअर डाएट इन्फ्लुएन्सेस युअर मेंटल हेल्थ. म्हणजे तुमचं खाणं आणि तुमचं पोट हा तुमचा दुसरा मेंदू आहे. त्यामुळे तुमचं पोट जर चांगलं असेल तर तुमचा मेंदू चांगल्यात चांगलं काम करायला लागेल. व्हाय डज गट हेल्थ इवन मॅटर? गट हेल्थ, पोटाची तक्रार का असायला नको? त्याचं कारण आहे, हार्मोन चांगले पाहिजे, तुमचं हृदय चांगलं काम करायला पाहिजे असेल, पचायला चांगलं पाहिजे असेल, चयापचय चांगलं पाहिजे, प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे, उत्साह, एनर्जी, इन्थुजियाझम, झिंगाट वाटायला पाहिजे, तुमचं वजन प्रमाणात बॉडी मास इंडेक्स नुसार राहायला पाहिजे, तुम्हाला सारखी सारखी भूक नाही लागायला पाहिजे. एवढं जर सगळं चांगलं पाहिजे असेल तर तुमची गट हेल्थ चांगली असायला पाहिजे. आता हे जर घडत नसेल तर पैशावाले लोक काय करतात, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करतात. म्हणजे हा प्रकार काय की समजा एखाद्या लेडीजला व्यवस्थित बाळ होत नाही, मग वॉट एव्हर काही इश्यू असतील, वेटच वाढत गेलंय, मग लायपोसेक्शन करत राहतात. हे जो काय प्रकार आहे, HRT इज अ टाइप ऑफ ट्रीटमेंट यूज इन अलेवेट अ वुमन्स मेनोपॉझल सिस्टम. ज्यांना मासिक पाळीचा त्रास होतो त्या लेडीजला HRT ची ट्रीटमेंट दिली जाते. याची रिस्क काय माहितीये का? HRT ची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता, ओके, पण आता ते पण महागडी खूप असते. पण हे जर तुम्ही केलं तर या लेडीजला भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, युट्रसचा कॅन्सर, रक्तामध्ये गाठी, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतात. त्यामुळे HRT सोपं नाही. IT मुली आता असतील की त्यांचं भरपूर काम असतं, वडापाव पिझ्झा खा, काय पण कर, ड्रिंक वाईन कर, हे सगळं उद्योग वाढू शकतात.
अ ट्रीटमेंट यूज टू रिस्टोअर डिमिनिश्ड हार्मोन लेवल्स इन वुमन. त्याच्यामुळं तिचं स्त्रीत्व कमी व्हायला लागतं. टाईप्स का ह्याच्यासाठी कशी कशी केली जाते, ते इम्प्लांट्स केलं जातं, पॅचेस केले जातात, पिल्स गोळ्या किंवा टॅबलेट दिले जातात, क्रीम किंवा स्प्रे दिला जातो, व्हेजिनायनल रिंग्स असतात, ओके, क्रीम दिल्या जातात. हे सगळं HRT आहे. हाऊ टू टेक इट, क्लिनिकल कॉम्बिनेशन और कंटिन्युअस कंबाईन, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला करायचं असतं. तर ट्रीटमेंट इज पर्सनलाइज, पर्सन टू पर्सन ट्रीटमेंट चेंज केली जाते. हु शुड अवॉइड इट, कुणी HRT करायला नको. ज्यांच्या घराची हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर किंवा पोटातले आजार, एंडोमेट्रियल कॅन्सर असेल तर त्यांनी ते करायचं नाही. किंवा ज्या लेडीजला लिकेरिया म्हणजे अंगावरचं खूप जातं, ब्लिडिंग सतत होत राहतं, त्यांनी HRT करू नये. ब्लड क्लॉट्स, रक्तात गाठी पडतात, पेडमध्ये गाठी येतात, अशांनी पण HRT अजिबात करू नये. अल्टरनेटिव्ह काय आहे, एकच सोपं आहे, लाईफस्टाईल चेंज करा, अल्टरनेटिव्ह मेडिसिन घ्या. DXN आहे ना, टेन्शन काय घेता. ज्यांना कुणाला काही इश्यू असेल ना, DXN आहे. ओके, त्याच्यामुळे DXNचा जर तुम्ही साथ घेतली तर ह्या सगळ्यातनं तुम्ही व्यवस्थित बाहेर पडू शकता. मग ह्याला सोप्या सोपं आपण आता एक एक प्रोडक्ट बघूया. हे सगळे उद्योग जर तुमच्या बॉडीत यायला नको असतील तर सगळ्यात पहिलं DXNचं भारी प्रोडक्ट काम करतं कोकोनट, व्हर्जिन कोकोनट ऑइल. From a nutritional standpoint, coconut oil contains medium chain triglyceride, also known as MCFA, medium chain fatty acids. म्हणजे हे आपल्यासाठी एवढं चांगलं आहे कोकोनट ऑइल, किमान दररोज प्रत्येकाने 2 चमचे प्यायला पाहिजे. ते हे जर पिलात तुम्ही तर तुम्हाला काय म्हणूया आपण, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जो आजार असतो, थायरॉइडचा आजार आहे, हायपो आहे, हायपर आहे, किंवा तुमचं वजन वाढत जाते, हार्मोन इम्बॅलन्स, पिरियडचा त्रास होतो, हे कुठलेच त्रास राहणार नाहीत. फक्त तुम्हाला कोकोनट ऑइल 2 चमचे दररोज प्यायचंय. आणि द मोस्ट नोटेबल मिडियम चेन ट्रायग्लिसराइड इज अ कोकोनट ऑइल. त्यात कुठलं कुठलं MCT असतं, लॉरिक ऍसिड, कॅप्रिक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड. लॉरिक ऍसिड हे असतं आईच्या दुधामध्ये, त्यामुळे तुमची चयापचय क्रिया चांगली राहायला लागेल. कॅप्रिक ऍसिड आणि कॅप्रिलिक ऍसिड तुमचे केस आणि तुमची त्वचा खूप छान व्हायला लागते. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल केसांना पण लावू शकता, पिऊ पण शकता, तुमची स्किन पण आपोआप चांगली दिसायला लागेल. साइन अँड सिम्पटम्स ऑफ हार्मोन इम्बॅलन्स, ज्यांना हार्मोन इम्बॅलन्स होतो त्यांना कुठले कुठले आजार सांगितले मगाशी मी, फटिगनेस, मूड स्विंग, डिप्रेशन, चिंता, म्हणजे सारखं दम लागल्यासारखं असं, मला खूप घाबर होतंय, दम लागतोय, झोप नीट लागत नाही. लो लिबिडो आणि व्हर्जिनल ड्रायनेस म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं, व्हेजिनाईन हा ड्रायनेस, कोरडेपणा जाणवायला लागतो त्यांना, युरिन नीट होत नाही, जळजळ होते, इन्फ्लेमेशन व्हायला लागतं, पोटाचे आजार वाढायला लागतात, ढेकर यायला लागतात, बद्धकोष्ठता, पातळ जुलाब लागत राहतात, वजन वाढत राहतं, स्किन ड्राय व्हायला लागते, तुमचे केस असे पातळ व्हायला लागतात. थीन म्हणजे पातळ होणे, थिक म्हणजे जाड होणे, केस पातळ विरळ व्हायला लागतात. आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती केस निघायला लागतात, ऍक्ने, पिंपल्स यायला लागतात, पिरियड कमी जास्त होतात, हेवी पिरियड जायला लागतात, अमोनोरिया, PMS, इनफर्टिलिटी म्हणजे बाळ होतच नाही, प्रेग्नन्सी राहतच नाही, मिसकॅरेज होतं, क्रॅम्प येत राहतात. एवढं सगळा उद्योग वाढतोय, सोपं नाहीये. मग कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा, याचे भरपूर फायदे व्हायला लागतील. हाऊ टू बॅलन्स हार्मोन्स नॅचरली, तुम्ही आपले हार्मोन नॅचरली बॅलन्स कसे करू शकता. तुमच्या जेवणामध्ये अजिबात साखर आलीच नाही पाहिजे, बेकरीचा कुठलाच आयटम नाही पाहिजे, वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोला, शॉर्मा हे अजिबात असता कामा नये. आणि महिलांनी चांगला भरपूर सकाळी व्यायाम करा, झुंबा करा, योगा करा, मॉर्निंग वॉक करा, पाणी भरपूर प्या. सगळ्यात महत्वाचं, टेक नॅचरल सप्लिमेंट टू सपोर्ट हार्मोन बॅलन्स. नॅचरल सप्लिमेंट खायच्या कुठल्या, मॅग्नेशियमच्या, कॅल्शियम D3च्या, झिंक, सेलेनियम, ओमेगा 3, आयोडीन, व्हिटॅमिन E. स्पिरुलिना खायची, सगळंच मिळते तुम्हाला याच्यातनं. स्टे क्लिअर ऑफ टॉक्सिन्स इन युअर मेकअप, म्हणजे तुमच्या मेकअपमध्ये कमीत कमी टॉक्सिन वापरा, केमिकलचं. क्लिनिंग प्रोडक्ट्स अँड एन्व्हायरमेंट, आपलं फेस वॉश आहे, बॉडी लोशन आहे, DXNचा साबण आहे, हे वापरा. आणि मग सगळ्यात महत्वाचं, DXNचा चहा भरपूर प्या. ब्लॅक टी, जेवढा तुम्ही DXNचा ऋषी गॅनो टी प्यायला लागाल आपला जॅगरी टाकून, तेवढं सगळ्यात महत्वाचं तुमचं अख्खी बॉडी चांगली राहायला लागेल, स्किन चांगली राहायला लागेल, पोट साफ व्हायला लागेल, आणि तुमचं लिव्हर डिटॉक्स क्लीन. लिव्हर तुमचं जर क्लीन राहिलं ना तर तुम्ही कसलेलं अन्न खाल्लेलं पचवू शकता, तुम्हाला लिव्हरचं फूड पॉइझन कधी काय सुद्धा घडणार नाही.
अजून बेनिफिट्स ऑफ कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलचे काय काय फायदे आहेत? कोकोनटच्या ऑइलचे पहिले फायदे, नॅचरल वेज टू कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स. वन बेस्ट वे इज टू कंट्रोल युअर फूड चॉईसेस इन्क्लुडिंग these foods in your diet. Eat healthy fats. Replace vegetable oil with saturated fats. सगळ्यात महत्वाचं आपल्या खाण्यामध्ये हेल्दी फॅट असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सूर्यफूल तेल, जेमिनी तेल असलं काय आणत बसायचं नाही. शेंगदाणा तेल, राईस ब्रॅन ऑइल स्वयंपाकाला, आणि बाकी प्यायला डायरेक्टली किंवा केसांना लावायला कोकोनट ऑइल. हे दोन जर ऑइल तुम्ही बदली केले, सूर्यफूल, जेमिनी, सनफ्लावर, शेंगदाणा काय आणायचं नाही, करडई बिरडई, फक्त डीएसएनची तेलं वापरा आणि तुमच्या बॉडीमध्ये चांगल्या चांगले फॅट यायला लागतील. ओके. अजून काय होऊ शकतं यातनं? सगळ्यात महत्वाचा फायदा की हे जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर गुड फॉर ओव्हरऑल हेल्थ. त्याच्यामुळे ऍडिंग गुड क्वालिटी न्यूट्रिएंट रिच कोकोनट ऑइल, म्हणजे हे चांगल्या प्रतीचं कोकोनट ऑइल तुमच्या बॉडीत जायला लागेल. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतले हार्मोन वाव करायला लागतील, चांगलं वाटायला लागेल त्यांना. वुमन्स ओव्हरऑल हेल्थ इज इसेन्शियल टू कीपिंग हार्मोनल सिस्टीम बॅलन्स. जर तुमचं हार्मोन बॅलन्स मध्ये राहिलं तर त्या लेडीज कडून मॅक्सिमम घरातलं काम, बाहेरचं काम, अभ्यास जे काय करायचं चांगलं चांगलं व्हायला लागेल. हार्मोन बिघडतं का? तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं, झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळं, अजिबात व्यायाम न करण्यामुळं, आणि बाजारातलं नको ते खाण्यामुळं, आणि जास्त मेकअप पार्लरचा करण्यामुळं. त्याच्यामुळे सगळं टाळा, देशांच्या प्रोडक्ट भरपूर वापरा, तुमचं हार्मोन चांगल्यात चांगलं राहायला मदत व्हायला लागेल. कोकोनट ऑइल प्रत्येकाच्या घरात बाटली संपली पाहिजे, दर महिन्याला वापरून पिऊन पिऊन हे सगळं वापरा, फायदा व्हायला लागेल. हाऊ मच कोकोनट ऑइल शुड यू ईट पर डे फॉर हार्मोन हेल्थ? 2 टेबलस्पून, म्हणजे आपण जे पोहे खातो की नाही, पोहेचा चमचा, असे 2 चमचे दररोज तेल तुमच्या बॉडीमध्ये जायलाच पाहिजे. त्यामुळे खायला सुरुवात करा. द बेस्ट टाइप ऑफ कोकोनट ऑइल इज टू हार्मोन बॅलन्स. विदाउट अ डाऊट, शंका काहीच घ्यायची नाही. द बेस्ट टाइप ऑफ कोकोनट ऑइल टू यूज फॉर हार्मोन बॅलन्स इज व्हर्जिन कोकोनट ऑइल, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल. आपलं कोकोनट ऑइल हे कोवळ्या नारळापासून, शाळापासून बनवलं आणि ते कोल्ड प्रेस आहे. डीएक्सन एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल इज अ नॅचरल अँड पॉवरफुल कॉम्बिनेशन ऑफ गॅनोडर्मा अँड ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल दॅट हेल्प स्ट्रेंथन इम्युन सिस्टम. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, सपोर्ट व्हेरियस सिस्टम अँड ऑर्गन दॅट अफेक्ट अवर हार्मोन. ज्या ज्या गोष्टीमुळे तुमचा हार्मोन बिघडणार होता त्या सगळ्यांना मदत करण्यासाठी कोकोनट ऑइल प्रत्येक लेडीजनं 2 चमचे दररोज प्यायलाच पाहिजे. असं म्हणतात की 2 चमचे तूप घेतलं तर तुमचं तुपासारखं चेहरा चमकदार वाटतो. तसं 2 चमचे जर दररोज तेल पिला, तुमची स्किन सांगायला लागेल हा कोकोनट ऑइल पितो का नाही पितो, कोकोनट ऑइल वापरतो का नाही वापरतो. त्याच्यामुळे जेवढे स्किनचे पेशंट तुमच्याकडे येतील, म्हणजे केस गाळतात, पिंपल्स आलेत, पुरळ येत राहत आहेत, किंवा त्वचेचा आजार काहीतरी होतोय, इसब, खरूज, नायटा, स्किन ड्राय झालीये, किंवा हार्मोन इम्बॅलन्स, पिरियडचा प्रॉब्लेम आहे, कोकोनट ऑइल प्यायला सांगा दररोज 2 चमचे. तुम्हाला ह्याच्यामध्ये बराच बदल दिसायला लागेल. अजून काय फायदा होऊ शकतो? यूज मेडिसिनल अडॉप्टोजन्स, हर्ब्स अँड प्लांट दॅट हेल्प द बॉडी. असे काहीतरी मेडिसिनल अडॉप्टोजेनिक क्वालिटीचे हर्ब वापरा की ते गेल्यामुळे तुमच्या बॉडीतलं हार्मोन्स चांगलं राहायला लागेल. गॅनोडर्मा हा त्याच्यापैकीच एक आहे. आरजीजीएलच्या गोळ्या, आरजीजीएलच्या गोळ्या त्याच्यापेक्षा आरजीजीएलच्या टॅबलेट अजून स्वस्त आहेत. तुम्ही जम्बो जरी घेतलं 1300 रुपयाचा फरक आहे, 1350. आरजीजीएल 360 टॅबलेट आणि आरजीजीएल 360 कॅप्सूल ह्याच्यामध्ये 1350 रुपयाचा फरक आहे. वेट, ग्रॅम सगळं सेम आहे, फक्त वरचं कव्हर नाहीये. त्याच्यामुळे ज्या लोकांना वाटतं ना थोडंसं मला कॅप्सूल झाल्या 1300 रुपये महागले, मग तुम्ही टॅबलेट घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही वापरू शकता. दिस हर्ब इज अन अडॉप्टोजन विच मीन्स प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द साइड ऑफ इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस. ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला तणाव येतो तो तणाव झेलायचं काम करतं आरजीजीएल. इज अ स्ट्रेस बस्टर. कंपनीचा ताण, घरातला ताण, टेन्शन, ताणतणाव जे असेल ते आरजीजीएल खा, तुमचा स्ट्रेस कमी यायला लागेल. स्ट्रेस कॉजेस इन्फ्लेमेशन अँड रेजेस कॉर्टिसॉल लेवल. कॉर्टिसॉल लेवल, ज्या लोकांना टेन्शन येतं ना त्यांनी आरजीएल खायला सुरुवात करा. त्यांचं टेन्शन जातं, निवांत राहायला लागतात, फ्रेश वाटायला लागतं, राग कमी यायला लागतो, चिडचिड कमी होते. पण ज्या लोकांचा स्वभाव रागीट आहे, ज्या लोकांचा स्वभाव तापट आहे, आणि जे आतल्या गाठीचे असतात,
त्यांना काय होतं, हाय कॉर्टिसॉल लेवल लीड्स टू लो थायरॉइड फंक्शन, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, डिसरप्शन ऑफ अवर सेक्स हार्मोन्स. म्हणजे तुम्ही बोलके राहा, भरपूर काम करा, 1 तारखेला पीबी करा, रोज प्रॉस्पेक्टिंग करा, तुम्ही बोलणारच नाही, सांगणारच नाही, आतल्यात बसणार, नुसताच राग राग राग, मग थायरॉइड होईल, मग इन्सुलिन वाढायला लागेल, मग तुम्हाला सेक्स हार्मोनचा त्रास व्हायला लागेल. त्याच्याऐवजी आरजीजीएल 1 पेर सकाळी, 1 पेर संध्याकाळी भरपूर खात राहा. आरजीजीएल निकालता है और जीएल रोखता है, डिटॉक्सिफायर आणि बॅलन्स करायचं काम करायला लागतं. आणि त्याच्यामुळं आरजीजीएल प्रत्येकाने खाणं महत्वाचं आहे. फक्त ज्यांना डॉक्टरांचे कुठल्या औषध मेडिसिन गोळ्या चालू असतील त्याच्या सोबत खायचं आहे, त्या बंद करून नाही सांगितलं आपण. त्याच्यामुळे ते खायला सुरुवात करा. अमेझिंग कंपोनंट्स ऑफ गॅनोडर्मा लुसिडम मध्ये काय काय आहे? गॅनोडर्मा लुसिडम मध्ये 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि अजून शोध चालूच आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं असतं पॉलिसॅकराइड्स, व्हेरियस इन्झाईम्स अँड इसेन्शियल फॅटी ऍसिड्स. अरे एवढ्या करता डॉक्टरांच्याकडं तुम्ही सिटी स्कॅन करा, तुम्ही MRI करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, मग त्यांना सापडणार तुम्ही हे खाल्लं पाहिजे, मग ती गोळी चुकली, गोळ्या बदला. काही गरज नाही. 400 न्यूट्रिएंट्स एकाच गोळीमध्ये आहेत. आरजीजीएल वेगवेगळ्या गोळ्या 10 डॉक्टर करायची गरजच नाही तुम्हाला. त्यामुळे आरजीएल खायला आतापासून सुरुवात करा. तुम्हाला इन्झाईम चांगले मिळायला लागतील, इसेन्शियल फॅटी ऍसिड्स मिळायला लागतील, अँटीऑक्सिडंट्स व्हेरी हाय, अप्रॉक्सिमेटली 23,500 आयुज अँटीऑक्सिडंट कशातच नाहीयेत. सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असतात आरजीजीएल आणि 2 नंबरला, 1 नंबरला स्पिरुलिना. त्याच्यामुळे हे 2 प्रोडक्ट जर तुम्ही मनापासून खाल्ले ना तर तुम्हाला गरजच नाही बाकी काय करायची. त्याच्यामुळे वापरा ॲडिनोसिन. ॲडिनोसिन हे खूप महत्वाचं आहे तुमच्या बॉडीतलं ब्लड प्रेशर कंट्रोल करायला, रक्तातला फ्लो चांगला करायला. ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो आणि त्याची नाडी लागायची बंद झाली, डॉक्टर आत ऍडमिट केल्या केल्या पहिले इंजेक्शन ठोकून देतो. ॲडिनोसिन घे, 65,000 रुपये इमिजिएट द्यायचे. ते पण जर 1 तासाच्या त्याला भेटलं नाही, अर्ध्या तासाच्या भेटलं तर जाग्या अटॅक येऊन खलास. अरे जर तुमच्याकडे कोणाला अटॅक येतोय, त्रास झाला, नाडी लागायची बंद झाली, त्याला उलटा करा, 10-10, 20-20 आरजेल गोळ्यांची पावडर काढा, तोंडात होता त्याच्या, दवाखान्यात जाईपर्यंत उठून बसायला लागेल. एवढं भन्नाट आहे आपल्याकडे आरजीजीएल. ब्रह्मास्त्र तुमच्या घरात आहे, सगळ्यांना माहिती आहे. खायचं कोण? 100 तुम्हाला आजार होतातच कसे, तुम्ही पेशंट होताच कसे काय? आरजीजीएल तुम्हाला डॉक्टर लिमनी कधीपासून आणून दिले आणि तुम्हाला आजार का आले, तुम्ही आजारी का पडताय, त्याचं कारण तुम्ही आरजीजीएल खात नाही. आणि जे लोक खात नाही ते आजारी पडणार, दवाखान्यात जायला लागणार. अडिनोसिन आहे, ऑर्गॅनिक जर्मेनियम 6,000 पीपीएम इन गॅनोसिसिलियम, 6,000 पीपीएम ऑक्सिजनचं पर्सेंटेज. आपण तेवढा व्यायाम करू शकत नाही. पोल्युशन मध्ये जात आहे, शेतात फवारण्या करताय, ढगाळ वातावरण आहे, ट्रॅफिक जाम झालंय, ऑक्सिजन कमी पडला तर माणसं कोरोनामध्ये किती गेली. अरे तुमच्याकडे होतं ना आरजीजीएल, का नाही खाल्लं, का नाही लोकांना दिलं, तुम्ही का नाही वापरलं? त्याच्यामुळे बी व्हिटॅमिनची अख्खी सिरीज आहे, अदर व्हिटॅमिन त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रचंड सगळे खनिज क्षार, सेलेनियम म्हणजे B12 व्हिटॅमिन, आयर्न त्यांनी रक्त वाढतं, कॅल्शियम त्यांनी हाडं बळकट होतात, मॅग्नेशियम युरिन चांगलं राहतं, कॉपर तुमच्या अपचयक्रिया, पोटॅशियम एनर्जी. आरजीजीएल खाल्यामुळे सगळे धातू तुम्हाला व्यवस्थित काम करतात. याच्याशिवाय 110 अमायनो ऍसिड्स इन्क्लुडिंग ऑल द इसेन्शियल. आरजीजीएल खाण्याला काहीच खायची गरज नाही दुसरं, एवढं भन्नाट आहे ते. तुम्ही आरजीएल 30-30 घ्या, 90-90 घ्या, जम्बो घ्या, टॅबलेट घ्या, पण आरजीजीएल इज मस्ट आहे. विनाकारण घरात दवाखाना ओढवून घेऊ नका, आपल्याकडे अवेलेबल आहे. पॉलिसॅकराइड्स काय करतो? अमेझिंग न्यूट्रिएंट दॅट आर नोन टू हेल्प स्ट्रेंथन सेल मेम्ब्रेन. तुमच्या बॉडीतल्या पेशी मजबूत करायचं काम करतो. बूस्ट अँटीऑक्सिडंट लेवल म्हणजे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं. तुमच्या बॉडीतला कचरा ना कचरा, केमिकल सगळं धुलाई करून साफ करून टाकतं बॉडीच्या बाहेर. आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ डिजनरेटिव्ह डिसीजेस. तुम्हाला जर बीपीची लागण होतीये, डायबिटीसची लागण होतीये, संधिवात लागू पाहतोय, इन फ्युचर जाऊन तुम्हाला कॅन्सरचे सेल काहीतरी असं व्हायला लागले, त्याला पाहायच्या अगोदर ते पकडतं फेकून देतं बॉडीच्या बाहेर. म्हणजे तुम्ही आजारी पडूच शकत नाही. ती काळजी पूर्णपणे ते घ्यायला लागतं. हेल्थ तुमची चांगली ठेवतं, तुमचं बीपी, तुमचं शुगर, तुमचं थायरॉइड सगळं चांगलं करतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवतं, रक्तातली साखर कंट्रोलमध्ये करतं. त्याचं नाव पॉलिसॅकॅराइड. हे झुरळामध्ये असतं, मग खा झुरळं. शक्य नाही तुम्हाला झुरळं खाणं. चायनाची लोक खातात बघा झुरळं, त्यांची स्किन बघा कशी आहे, ते कसे लवचिक वाटतात तुम्हाला. सगळे ऑलिम्पिक त्याच्याकडे जातात कारण ते झुरळं खातात. आपण शक्य नाही ना, मग आरजेल खा. पॉलिसॅकॅराइड्स मध्ये आरजेल आहे भरपूर. आरजेल मध्ये पॉलिसॅकॅराइड, आणि पॉलिसॅकॅराइड तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला यातलं कुठला आजार होणार नाही. सप्लिमेंट हेल्प टू कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स.
इन्फ्लेमेशन इज द रूट कॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. ज्यांना ज्यांना इन्फ्लेमेशन म्हणजे दाह, कशाचा दाह? युरिन मध्ये आगाग होते, त्याच्यानंतर टॉयलेटमध्ये आगाग होते, पोटात आगाग पडते, गरम वाटायला लागतो, घाम यायला लागतो, चिडचिड वाटायला लागते, एक अंग हाताखाली काढा वाटतो, आता माझी सटकली, मला राग येतोय, याचा अर्थ हार्मोन इम्बॅलन्स झालं, हिला काहीतरी कमी पडलंय. सगळ्यात महत्वाचं, फूड विच हॅव अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज अँड हाय न्यूट्रियन्स हेल्प यू टू कंट्रोल. म्हणजे तुम्ही जर अन्नच असं खात असाल, वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोलाज, पाणीपुरी, तर तुम्हाला भूक म्हणजे न्यूट्रियन्स बॉडीत मिळतच नव्हतं. पण तुमचं अन्न खूप महत्वाचं आहे. आणि डिएक्सन इज अ फूड, इट इज नॉट अ मेडिसिन. मग डिएक्सन जर भरपूर खात राहिला तर तुमचं हार्मोन चांगल्यात चांगलं राहायला लागेल. आरजीजीएल महत्वाचं झालं, कोकोनट ऑइल झालं, आता आली स्पिरुलिना. स्पिरुलिना इज अ पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन, प्रोव्हाइडिंग पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, आयोडीन, मॅग्नेशियम, आयर्न, इसेन्शियल फॅटी ऍसिड. एवढं सगळं पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस म्हणजे काय? जिथं वीज निर्मिती होते, तुमच्या बॉडीतली एनर्जी जिथं तयार होते, जी गरज आहे ती एकच न्यूट्रियन्स आहे. स्पिरुलिनाची गोळी खाल्ली, सगळं तुमच्या बॉडीला मिळायला लागणार. त्याच्यामुळे हॅज अ मेनी विटॅमिन्स अँड मिनरल्स कंटेंट सेलेनियम, आणि अल्सो विच असिस्ट इन रिड्युसिंग पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हरियन ट्यूब्स. हा प्रॉब्लेम आजकाल सगळ्या मुलींना, महिलांना वाढत चाललाय. ऍक्ने, बोथ कंडिशन, पिंपल्स, क्रोळ येत राहतात. आणि हे दिसतं समोरासमोर. ज्या लेडीजला पीसीओज आहे ना, ऍक्ने दिसतात चेहऱ्यावर, तिला हार्मोन इम्बॅलन्स 100% असणार आहे. व्हिटॅमिन डी इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन इस्ट्रोजन बायोसिंथेसिस ऑफ बोथ फिमेल अँड मेल गोनाड्स. गोनाड्स म्हणजे आपण काय म्हणूया, ग्रंथी असतात छोट्या, जशा जेंट्सला युरिनमध्ये टेस्टीज लागतात खाली, तशा लेडीजला पण आतमध्ये असतात ओरीज. ओके, ह्या गोनाडच्या ग्रंथीला व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असतं. उन्हात फिरा, अंगावरती ऊन पडू द्या, कोवळ्या उन्हात जा, भरपूर उन्हात का, तरच व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळायला लागेल. त्याच्यामुळं स्पिरुलिनामध्ये खूप कमी प्रमाणात आहे, पण तुम्हाला नॅचरल पण व्यायामाची गरज आहे, उन्हाची गरज आहे, व्हिटॅमिन डी महत्वाचं आहे. हेल्थ बेनिफिट्स ऑफ स्पिरुलिना काय काय होतं? डिप्रेशन कमी करतं, तुमचे पेन कमी करायला लागतं, रक्त शुद्ध होतं, इसेन्शियल अमायनो ऍसिड त्याच्यामध्ये आहे, तुमची ताणतणाव कमी होतं, प्रतिकार शक्ती वाढते, चयापचय क्रिया चांगली होते, चिंता कमी वाटायला लागते, तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करून टाकतं, लिव्हर क्लीन करतं, तुमच्या बॉडीतलं हिमोग्लोबिन वाढवतं, एनर्जी वाढवतं, हार्ट अटॅकची शक्यता कमी करतं, प्रोटीन भरपूर आहे त्याच्यामध्ये, पचन चांगलं करतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना. तुम्ही सगळ्या प्रत्येक लेडीजला, मुलांना, महिलांना, आजीला, आत्याला, काकूला, मावशीला एकच नारा, स्पिरुलिना, स्पिरुलिना, स्पिरुलिना. ओके, हे प्रोडक्ट घराघरात गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं ही आहे ब्लू ग्रीन अल्गी, त्याला आपण म्हणतो. याच्यात क्लोरोफिल मुबलक प्रमाणात आहे. स्पिरुलिना काय म्हटलं जातं? द क्वीन ऑफ हर्ब्स, म्हणजे जडीबुट्टीची राणी. राजा कोण आहे? गॅनोडर्मा. राणी कोण आहे? स्पिरुलिना आपल्याकडं. त्याच्यात जीएलए, जीएलए म्हणजे आईचं दूध थोडक्यात, याच्यामध्ये जीएलए आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना ही गरोदर स्त्रियांना अत्यंत महत्वाची आहे. ज्या लेडीज प्रेग्नंट असतील त्यांची हार्मोन लेवल आणि इम्प्रूव्ह इमोशनल वेलबिंग बाय मिनिमायझिंग एपिसोड्स ऑफ मूड स्विंग. तिचा मूड सारखा इकडे तिकडे फिरला नाही पाहिजे, ती कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, तर त्या बाळाची पण वाढ चांगली व्हायला लागेल. त्याच्याकरता तिला स्पिरुलिना खायला घाला. GL is a fatty substance found in various plant seed oils such as इव्हनिंग प्रिमरोज ऑइल. हे पण मिळतं बरं का बाहेर बाजारात, पण त्याचे ते हे घ्या ते घ्या, त्यापेक्षा आपल्या स्पिरुलिना खायला सुरुवात करा. स्पिरुलिनामध्ये GLA आहे 3 times मोर दॅन इव्हनिंग प्रिमरोज ऑइल. त्याच्यात प्रिमरोज ऑइल पेक्षा 3 पट जास्त GLA आपल्या स्पिरुलिनामध्ये आहे. मग प्रिमरोज ऑइल बघा, आपण आजकालची पिढी झाली की इंस्टा बघा, फेसबुक बघा, गुगल बघा, बघा बघा बघा, प्रिमरोज ऑइल केवढाला आहे. आणि स्पिरुलिनामध्ये त्याच्यात 3 पट GLA आहे. GLA मध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स पण आहे. ओमेगा 6 काय काम करतो? तुमच्या बॉडीतला फाईट इन्फ्लेमेशन, पेन आणि सेल डॅमेज, वेदना कमी करतं. आणि ज्या पेशी डॅमेज व्हायला लागल्यात, रिकव्हरीचं काम ओमेगा 6 करतं. आपल्या स्पिरुलिनामध्ये ओमेगा 3 आहे, ओमेगा 6 आहे. वन ऑफ द रिचेस्ट सोर्स ऑफ जेली स्पिरुलिनामध्ये GLA खूप प्रमाणात आहे. त्याच्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्स, म्हणजे तुम्हाला लेडीज अशी सिहीन म्हणतो ना आपण, असं राडा घालणारी, भरपूर कामं करणारी, सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य जर लेडीज बनवायची असेल, स्पोर्ट्समध्ये, संसारामध्ये, कामामध्ये, बिझनेसमध्ये, तर तिने स्पिरुलिना भरपूर खायला पाहिजे. स्पिरुलिना इज अ लोडेड इन अँटीऑक्सिडंट अँड व्हिटॅमिन्स, मिनरल्स. स्पिरुलिना ऑल्सो हेल्प्स द लिव्हर
गेट रीड ऑफ एक्सेस इस्ट्रोजन अँड इज रिच इन ओमेगा 3 ओमेगा 6 विच रिड्यूस इन्फ्लेमेशन. म्हणजे ज्या लेडीजला लघवीचा त्रास, पिरियडचा त्रास, पोट साफ न होण्याचा त्रास, स्किनचा त्रास, चयापचयाचा त्रास, चिडचिड सगळं कमी करायचं काम करेल स्पिरुलिना. ओके, त्यामुळे स्पिरुलिना भरपूर दररोज किमान लेडीजनी 6 तरी खायला पाहिजेत. सकाळी 3, संध्याकाळी 3. मुली असेल तर सकाळी 2, संध्याकाळी 2. आई असेल तर सकाळी 3, संध्याकाळी 3. आजी झाली तर 12, 4, 4, 4. अशा भरपूर खायला सुरुवात करा. डिटॉक्स मॉर्निंग, सकाळ सकाळी आपलं पोट साफ व्हायला पाहिजे की नाही. पोटात कचरा राहताच कामा नये. त्याच्याकरता तुमचं क्लिन्सिंग होण्यासाठी नोनी एक नंबर आहे आपल्याकडं. नोनी टू ट्रीट एन्झायटी, स्ट्रेस अँड डिप्रेशन. ताणतणाव, चिडचिड, डिप्रेशन कमी करायचं काम आपली नोनी करायला लागेल. लिव्हर क्लिन्स करायचं काम करायला लागते. सगळ्यात महत्वाचं, वेन युअर लिव्हर इज टॉक्सिक अँड डिसफंक्शनल युअर एंटायर सिस्टम. म्हणजे जर तुमचं लिव्हर जर टॉक्सिक असेल तर तुमची अख्खी बॉडी खराब व्हायला लागेल. त्याच्यामुळे सकाळ सकाळी मस्तपैकी एक ग्लासभर पाणी, त्याच्यात 20-30 ml लोणी टाकायचं, किंवा रोझेल टाका किंवा मोरंजी टाका. जे टाकायचं ते टाका. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या बॉडीला सगळ्या प्रकारचे B9, B6, B2, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॅलरीज व्यवस्थित मिळायला लागेल. नोणी आपल्या सगळ्यांचं वरदान आहे. त्याच्या जोडीला टेस्टेस्टरॉन बुस्टर्स. तुम्हाला वाटतं ना मर्दानी ताकद असायला पाहिजे, माझ्याकडं जोश असायला पाहिजे, त्याकरता कॉर्डिसेप्स कॉफी, कॉर्डिसेप टॅबलेट, रोझेल, नोनी ही सगळं काम करायला लागेल. कॉर्डिसेप सायनिसिस, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, बी व्हिटॅमिन, आयोडीन. आयोडीनची कमतरता झाली तर गॉयटर होतं. मानेला इथं तुम्हाला थायरॉइडची गाठ दिसायला लागेल. आपले सगळं आयोडीन सुद्धा आहे कॉफीमध्ये. बी व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी असेल तर तुमच्या गॅनड्रमाला फायदेशीर असतं. पटकन आरजीएल तुमच्या बॉडीमध्ये चांगलं पचायला लागतं. व्हिटॅमिन सी कॉर्डिसेप कॉफीमध्ये, कॉर्डिसेप टॅबलेटमध्ये. व्हिटॅमिन डी पण आहे कॉर्डिसेप कॉफीमध्ये. व्हिटॅमिन डी ची कमतरता मी तुम्हाला सांगितली. व्हिटॅमिन डी कमी असेल तर हार्मोन हलायला लागतं बॉडीतलं. त्यामुळे व्हिटॅमिन डी पाहिजे तर कॉर्डिसेप कॉफी महिलांनी प्यायला सुरुवात करा. झिंक, ओके, झिंक जर बॉडीतलं कमी झालं तर तुम्हाला डिसेंट्री लागते, पातळ जुलाब लागतात, त्याला कॉर्डिसेप कॉफी प्यायला द्या. सगळ्यात महत्वाचं फायदेशीर ठरायला लागेल हे सगळं वापरा. व्हिटॅमिन सी अत्यंत महत्वाचं व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी मे इम्प्रूव्ह इन फर्टिलिटी. ज्यांना बाळ होत नाही किंवा ज्यांना प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम येतो, पुरुषांना असेल किंवा स्पर्मचा प्रॉब्लेम असेल, जर ज्यांना जे काय असेल त्यांना रोझेल प्यायला द्या. त्याच्यामुळे सप्लिमेंटेशन प्रोजेस्टेरॉन लेवल्स, ओके, ओरी चांगलं काम करायला लागतील. दिस हार्मोन्स निडेड टू सस्टेन प्रेग्नन्सी. चांगल्या चांगली टिकवायची असेल, बाळ आता प्रेग्नंट राहिले पण चांगला युट्रस मध्ये कॅरी करायचं आहे, त्याच्यातलं फिटस चांगलं राहायला पाहिजे असेल, गर्भ चांगला राहायला पाहिजे असेल, रोझेल कायम पीत राहा. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत, आयर्न भरपूर आहे, प्रोटीन भरपूर आहे, रिच इन फ्लॅवोनॉइड्स, अँटी कॅन्सरस, म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट्सचा भरमार तुम्हाला याच्यातनं मिळायला लागेल. ओके, आता आपल्याकडे कॉफी आहे. स्लीप डिस्ट्रप्शन में लीड टू डायबिटीज. ज्यांना झोप व्यवस्थित होत नाही या लोकांना इन फ्युचर जाऊन डायबिटीज होऊ शकतो. त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, आपली कॉफी आहे. अनदर प्रॉब्लेम विथ स्लीप डिस्ट्रप्शन इज दॅट इट कॅन लीड टू डायबिटीज ड्यू टू अल्टर्ड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड ओव्हर इटिंग ॲज लॅक ऑफ स्लीप. नॉट ओनली त्याची भूक वाढते, चयापचय क्रिया कमी व्हायला लागते, ब्रेन नीट काम करत नाही, झोप नीट लागत नाही, त्यामुळे वजन वाढायला लागेल, डायबिटीज सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळं आपली ट्विन ऑन कॉफी प्यायला सुरुवात करा. द इफेक्ट्स ऑफ द गॅनड्रामा कंपाऊंड अलाव रिलॅक्सेशन ऑफ द नर्वस सिस्टम अँड हेल्प रिड्यूस स्ट्रेस अँड एन्झायटी. एन्झायटी आर वन ऑफ द मेन फॅक्टर्स ऑफ रॅशेस ऑफ डिसीजेस टुडे. जे अनेक आजार लोकांना आजकाल घडतायत त्याचं मूळ कारण झोपाच होत नाही. रात्री मोबाईल 1, 1:30, 2 वाजेपर्यंत, सकाळी उशिरा उठला, झोप नाही लागली, लवकर उठला, कामाला गेला, आणि त्याच्यामुळे स्ट्रेस कॅन कॉज ब्लड शुगर लेवल टू राईज विथ डायबेटिक पीपल. त्यामुळं स्ट्रेस डायबिटीस पाहिजे त्यांना लक्षणं जाणवतात. त्यामुळे शुगर फ्री कॉफी त्यांना द्या गॅनड्रमाची. अवॉइड स्ट्रेस, शून्य मेडिटेशन करायला सुरुवात करा. रिलॅक्सेशन अँड इमोशनल हेल्थ आर एसेन्शियल व्हेन इट कम्स टू हार्मोनी बॅलन्स. तुम्हाला निवांत राहता आलं पाहिजे, लाईफ शांतपणे एन्जॉय करता आलं पाहिजे. सो ॲडवाइज टू टेक सम क्वालिटी टाइम विथ फॅमिली. आपल्या कुटुंबासमोर शून्य ध्यानसाठी वेळ घालवा.
डेली टू स्टे काम अँड रिलॅक्स तुम्ही राहायला पाहिजे. स्लीप मोर अँड बेटर, तुम्ही चांगली झोप घ्यायला सुरुवात करा. जेवढी चांगली झोप घ्याल हार्मोन बॅलन्स चांगला राहायला लागेल, कॉर्टिसॉल कमी राहायला लागेल, इन्सुलिन आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम तुमचं चांगलं राहायला लागेल. त्याच्यामुळे स्लीप रिस्ट्रिक्शन्स कॉजेस लो लेवल ऑफ लिप्टिन, मिनिंग दॅट यू डज नॉट गेट द सिग्नल दॅट दे हॅड इनफ फूड. म्हणजे तुमची जर झोप नीट झाली नाही तर तुम्हाला लेप्टिन कमी राहतं, म्हणजे तुमचं पोट भरलंय की नाही भरलंय कळतच नाही तुम्हाला, बॉडी गरम राहण्यामुळं, आणि तुम्ही नुसतं खात राहता, परिणाम तुमचं वजन वाढायला लागेल. तो घेरलिन इज द फाउंड इन हाय लेवल्स कॉजिंग एक्सेसिव्ह फिलिंग ऑफ हंगर. त्यामुळे तुमच्या बॉडीतलं घेरलिन इज हे लेवल वाढवतं, तुम्हाला सारखी भूक लागायला लागते, मग तुम्ही खात राहता, आपण चरत राहतो. सो लॅक ऑफ स्लीप लीड्स टू डिसरेग्युलेटेड ईस्टिंग. ओके, दॅट गोज बियॉन्ड कॅलरी नीड्स. म्हणजे तुमचं विनाकारण तुम्ही जास्त इनटेक करता, तुमचं जास्त वजन वाढतं का तुमची झोप नीट होत नाही, त्यामुळे ओबेसिटी वाढत राहते, हार्मोन बॅलन्स होत राहतो. त्यामुळं नीट झोप घ्या, दिवसा नका झोपू, रात्री लवकर झोपा, 10:30 ते सकाळी 5, काय प्रॉब्लेम नाही झोपायला, तुम्हाला व्यवस्थित झोपायला सुरुवात करा. अवॉइड शुगर आणि बेकरी आयटम तुम्ही खाऊ नका. शुगर इज अन एंडॉर्फिन डिसरप्टर अँड इट कॅन लीड टू इन्फ्लेमेशन बाय फीडिंग ऑल द बॅड गट बॅक्टेरिया, बेड गट नाही बॅड गट बॅक्टेरिया, डिस्ट्रॉइंग गट हेल्थ. म्हणजे तुमचे गट बॅक्टेरिया खराब जायला लागतील आणि त्याच्यामुळं तुमचं पोटाचे सिस्टम सगळी बिघडून जायला लागेल. महिलांना साखर घरात घेऊ नका, 5 किलो 4 किलो 7 किलो, काय गरज नाही. टेक्सन जॅगरी घ्यायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं पोट बिघडायचं कारण मूळ साखर आहे, साखर कमी घ्या. इन्फ्लेमेशन में इव्हेंच्युअली कॉज लिकी गट, पोट साफ न होणे, मेटाबॉलिक सिंड्रोम इन्क्लुडिंग डायबिटीस आणि ओबेसिटी याचं कारण पण आहे. साखर कमी करा. ओके, अवॉइड अल्कोहोल, दारू पिऊ नका. सगळ्यात महत्वाचं, अल्कोहोलमुळे लिव्हर तुमचा खराब व्हायला लागतो, तुमच्या ॲपची क्रिया खराब होते. इट विल नॉट मेक यू फील बेटर टू नाईट अँड इट विल मेक यू फील. आता तर तुम्हाला संध्याकाळी पण चांगलं वाटत नव्हतं म्हणून जास्त पिला, आता जास्त पिला आणि सकाळी अजून उद्याचा दिवस अजून खराब जाणार, त्यामुळे डबल तडका आहे. त्याच्यामुळं शक्यतो दारू टाळा, नाहीच पाहिजे. आणि सगळ्यात डिटॉक्स बाथ अँड केअर प्रोडक्ट्स, तुम्ही आंघोळी करता आपलं डेक्सांचा गॅनोजी सोप वापरा. याच्यानंतर तुमच्या स्किनला काय वाटतं, पिंपल्स, वांग, पुरळ, काय ते इचिंग होते, त्वचेला खड्डे पडतात, तुम्ही आपली टी ट्री क्रीम वापरू शकता, बॉडी लोशन वापरा, फेस वॉश वापरा, टाल्कम पावडर आहे, शॅम्पू डोक्याला वापरा. हे सगळे नॅचरल प्रोडक्ट आहेत, विदाउट केमिकल. डॉक्टर लिम सर खूप काळजी घेतात आपल्या सगळ्यांची. अरे आपलं भाग्य आहे की आपल्याला डीएक्सन मिळालंय. पैसे पैसे महाग महाग तुमच्या डोक्यात का महाग एवढं बसले? सगळ्यात महाग तर तुम्हीच आहे, आपली बॉडी सगळ्यात महाग आहे, तिला मेंटेन करायचं तर तशी ठेवा. आणि तुमच्याकडे बघून प्रोडक्ट गेलं पाहिजे, तुमची एनर्जी बघून लोकांनी वापरलं पाहिजे. प्रोडक्ट चांगले वापरा, दवाखान्याचा खर्च कमी राहतो, दवाखाना येत नाही, कमी क्वांटिटीत लागतं, क्वालिटी एक नंबर आहे, तुमचा पार्लरचा खर्च वाचतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याकडं फायदेशीर होतात. न्यूट्रिशन इज इन युअर डाएट इज द ओनली की टू रिव्हर्सिंग हार्मोन इम्बॅलन्स. तुम्हाला आता जे कुठले आजार झाले त्यातनं तुम्हाला परत यायचं असेल रिटर्न योग्य ठिकाणी, तर तुम्हाला एकच चान्स आहे, डीएक्सनचे प्रोडक्ट वापरा. सिरल असेल, नोनी असेल, स्प्युरल आहे, आर्जिल आहे, कोकोनट ऑइल आहे, सगळे प्रोडक्ट वापरा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हार्मोन बॅलन्स चांगल्यात चांगलं राहायला लागेल. थँक्यू अँड कम ऑन डीएक्सन.